आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। नमस्कार, मी आहे पूर्वा आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण एक छान स्पर्धा घेतोय महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज यावर। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा या अंतर्गत आपण मिरजेमध्ये आलेलो आहे आणि खूप छान मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। त्यासोबतच डेकोरेशन असेल, मखराची आरास असेल, याही गोष्टी खूप सुंदर आहेत। असंच एक सुंदर मंदिर आहे जे आता आपण बघायला आलेलो आहे। मंगळवार पेठ येथे हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ असं या मंडळाचं नाव आहे आणि त्याचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आता चर्चा करूया की हे सगळं कसं घडून आलं। काय सांगाल सर, हे इतकं छान मंदिर आणि इतकी छान गणेशाची मूर्ती याबद्दल? पहिल्यांदा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहात। तुमचं आमच्या हिंदू मुस्लिम गणेश मंडळाच्या वतीनं मंगळवार पेठ मिरज आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करतो। आमच्या हिंदू मुस्लिम गणेश मंडळाची 55 वर्षाची असलेली परंपरा यावर्षी आम्ही दगडूशेठ हलवाई याच्या पद्धतीनं जे गणेशाची मूर्ती आहे ती कायमच आम्ही बसवत आलेलो आहोत। तर या गणेश उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आम्ही संकल्प केला की डीजेला फाटा, डॉल्बीला फाटा आणि एक वेगळं शांत आणि जे लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेलं सामाजिक उपक्रम महाराष्ट्रानं एक दिशा आपल्या या मंडळाच्या माध्यमातून दिली जाते। हा सांस्कृतिक ठेवा असाच उत्सवाचा, आनंदाचा आणि गणरायाच्या म्हणजे स्वागतापासून ते निरोप समारंभांच्यापर्यंत हा शांततेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उत्सव पार पाडावा आणि हा आमचा 55 वर्षापासून जी इथली परंपरा आहे, जी आमची महाराष्ट्राची 50-55 वर्षापासून सुरू असलेली परंपरा, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा, पूर्ण महाराष्ट्र भारतभर देणारा हा संदेश की क्वचित अशा पद्धतीचं नाव असणारं हे आमचं मंडळ आणि संपूर्ण महाराष्ट्र सांगलीमध्ये प्रसिद्ध आहे। अनेक या महानगरपालिकेच्या किंवा या परिसरातल्या
ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये आमचं मंडळ पारितोषिकाचं नंबर असलेलं गोल्ड मेडलिस्ट मिळवलेलं हे आमचं मंडळ आहे. तर यावर्षी आम्ही गणेश दरबार म्हणून थर्माकॉलमध्ये संपूर्ण म्हणजे जवळजवळ काही लाख रुपये आपण खर्च केलेले आहेत. मंडळाच्या पहिल्या 2 महिन्यापूर्वी संपूर्ण नियोजन किंवा मिटिंग घेऊन कशा पद्धतीनं हा असावा याचं सगळं नियोजन करून आम्ही संपूर्ण आमचे कार्यकर्ते किंवा हिंदू मुस्लिम मंडळाचे हे जे 3ऱ्या पिढीतले हे सगळे यंगस्टर तर ही सगळी मंडळी राबत आहेत. आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद आमचा वर्षातून 2-3 वेळा गणेश जयंतीला होतो. कालच आमचा गणपतीच्या आगमनाच्या निमित्तानं गौरी गणपती आलेले आहेत, तुम्हाला माहीत आहे. हा सगळा उपक्रम म्हणजे 2-2.5 हजार लोकांचं जेवण आमचं गणेश मंडळ म्हणजे जयंतीचं हे सगळे उपक्रम आमचे असतात. आणि सामाजिक देखावा म्हणून याच्यापूर्वीसुद्धा की सामाजिक उपक्रम म्हणून नाटिका असतील, समाज प्रबोधनाचे नाटक असतील किंवा काही लोकसंगीताचे कार्यक्रम असतील हे इथं झालेले. आणि संपूर्ण म्हणजे आज आता जवळजवळ 50-1 लोकांनी भेटी दिलेल्या आहे. आणि जे आत आलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा आमचं कौतुक केलेलं आहे आणि आमचा हुरूप वाढवलेला आहे. तर गेल्या वर्षी DIG साहेब आले ते फुलारे साहेब आणि त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली होती की तुम्ही डॉल्बीला थोडंसं हे करून DIG साहेब किंवा पालकमंत्री साहेब असतील ही सगळी आमच्या मंडळाचे संस्थापक मोहम्मद भाई असतील किंवा ही सगळी मंडळ यांना एक विनंती केलेली होती की थोडंसं वेगळंपण किंवा शांततेचं एक संदेश देणारा तुमचं मंडळ आहे आणि त्या पद्धतीनं यावर्षी तुम्ही म्हणजे त्यांनी परवाच 2-3 दिवसापूर्वी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी कौतुक पण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही आमच्या मंडळाची सगळी पार्श्वभूमी सांगितली. सामाजिक उपक्रम असू दे, लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला जो सार्वजनिक उत्सव असू दे आणि त्याचबरोबर पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत शांततेनं आमचं मंडळाचं काम असतं. आणि त्याचबरोबर महिला मंडळ असतील, सामाजिक जी मंडळी आहेत, वृद्ध यांना सगळे म्हणजे जो आपला 11व्या दिवशी जो समारोप असतो म्हणजे अनंत चतुर्थीचा आणि त्या दिवशी सुद्धा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सगळे म्हणजे काम करत असतात आणि अशा पद्धतीनं हा आमचा उपक्रम आहे. खूप छान माहिती सांगितली त्यांनी. अगदी पहिल्यापासून कसं मंडळ सुरू झालं किंवा काय काय उपक्रम असतात, वर्षभर त्यांचे काय काय कार्यक्रम चालू असतात आणि लोकांकडनं असलेल्या त्यांच्या अपेक्षा, त्यांनी पूर्णत्वाकडे नेलेले त्यांचे प्रयत्न हे सगळेच आपण बघितले. आणि खरंच एक सामाजिक संदेश देणारं हे मंडळ आहे, हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ आहे. आणि त्याच पद्धतीनं इथं ते दोघंही उपस्थित आहेत, हिंदू असू देत मुस्लिम असू देत. इथं दरबारात आल्यावर ते नसतो, फक्त भक्त असतो, गणरायाचे भक्त म्हणून हे सगळे काम इथे करत असतात. आणि जमल्यास तुम्ही सुद्धा एकदा भेट द्या. खूप छान मंदिर बनवलेलं आहे, त्यांचं कौतुक करा आणि गणरायाचे आशीर्वाद सुद्धा घ्या. कॅमेरामन राहुल सोबत मी पूर्वा. धन्यवाद.